Hello students, welcome to my channel JP Physics. In today's lecture, in today's video, I am going to give you the information how to prepare for board examination of 12th physics. 12वीचा फिजिक्सचा पेपर त्याची तयारी करत असताना कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे याच्या बाबतीतला हा माझा व्हिडिओ आहे. बऱ्याचदा विद्यार्थी मला विचारत असतात की फिजिक्सची प्रिपरेशन कशी करू, मोठे मोठे डेरिव्हेशनची प्रिपरेशन कशी केली पाहिजे, मग न्यूमरिकलचे फॉर्म्युले लक्षात राहत नाही आहेत, मग ते अप्लाय कसे करायचे, या सगळ्याच बाबतीमध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात. शेवटी मी असं ठरवलं की चला एक व्हिडिओच करूया आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ की तुम्ही बोर्डची प्रिपरेशन, बोर्डचा पेपर लिहिण्यासाठी, फिजिक्सचा 12th बोर्डचा पेपर लिहिताना तुम्हाला काय प्रिपरेशन केली पाहिजे, कोणत्या प्रकारे तुम्ही इन्स्ट्रक्शन्स फॉलो करणार आहात या बाबतीतची चर्चा आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. When you are going to make the preparation for a physics exam, first you have to take the consideration what is the paper pattern. ज्यावेळी फिजिक्सची प्रिपरेशन आपल्याला करायची आहे त्यावेळी पहिली कुठली गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुम्हाला ती म्हणजे पेपर पॅटर्न काय आहे. दुसरं म्हणजे हाय वेटेज चॅप्टर कुठले आहेत, लो वेटेज चॅप्टर कुठले आहेत, कुठल्या चॅप्टरवर न्यूमरिकल जास्त विचारले जातात किंवा कुठल्या चॅप्टरवर थिअरीचे क्वेश्चन्स विचारले जात आहेत रिपीटेडली. सो ऑल दीज थिंग्स you have to think first. So first we will discuss about what is the paper pattern. Okay. See, first question is choose correct alternatives. पहिला क्वेश्चन काय असतो, करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करा. याच्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्न विचारलेले असतात आणि 10च्या 10 प्रश्न कंपल्सरी असतात. नो एनी ऑप्शन्स आर देअर. मीन्स देर आर 4 अल्टरनेटिव्ह आर देअर. यू हॅव टू चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह, बट देर आर 10 कंपल्सरी MCQs आर देअर. Okay, multiple choice question are there and you have to solve each and every question. No any option for that. So this is 10 mark question. There are 10 MCQs and you will get 10 marks for each 10 marks for 10 correct answers. See, when you are going to prepare MCQs, you have to remember that you have to prepare, you have to see all the MCQs from that exercise given below each and every chapter in your textbook. Textbook मध्ये दिलेल्या सगळ्या एक्सरसाइज मध्ये दिलेल्या सगळ्या MCQचा तुम्हाला याच्यामध्ये विचार करायचा आहे. एकही MCQ सुटता कामा नये. देर आर 16 चॅप्टर्स, 16 चॅप्टर आहेत. प्रत्येक चॅप्टरला ऑन अन ॲव्हरेज आपण 10 MCQs जरी कन्सिडर केले दॅट विल बी 160, मीन्स 150 क्वेश्चन्स विल बी देअर. देन यू हॅव टू prepare all that 150 MCQs and sure, damn sure that you will get 6 to 7 MCQs from only that exercise. Okay, you will get definitely 6 to 7 marks. Then what about that 3 or 4 questions or 3 or 4 marks? You can solve that by your knowledge. Means whatever you have understand by each and every chapter, if you understood that concept clearly, then you can give the answer of that MCQ. So first remember that thing, you have to prepare all the MCQs which are given in your textbook. Okay, so this is our first question, that is choose correct alternative. Then second question is answer the following questions. Answer the following question. It is also compulsory question, means there will be 8 questions and you have to solve all the 8 questions. 8च्या 8 प्रश्न कंपल्सरी असणार आहेत, कुठलाही ऑप्शनल क्वेश्चन याच्यामध्ये नसणार आहे. मग याच्यामध्ये काय प्रिपरेशन करायचं आहे, यू हॅव टू प्रिपेअर ऑल द डेफिनेशन्स, लॉज, रूल्स, फॉर्म्युलाज, ऑल दीज थिंग्स यू हॅव टू प्रिपेअर फॉर दिस क्वेश्चन. 1 mark, each question will be for 1 mark and in that they will ask डेफिनेशन्स विचारल्या जातील, लॉज विचारले जातील किंवा डायरेक्ट फॉर्म्युला विचारला जातो. दॅट इज प्लेस द फॉर्म्युला फॉर और राईट द फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर परपॅन्डिक्युलर टू द प्लेन. मीन्स यू हॅव टू लर्न द फॉर्म्युला. मग याच्यामध्ये तुम्हाला काय प्रिपरेशन करायचे आहे, तर जेव्हा तुम्ही चॅप्टर प्रिपेअर करणार आहात, चॅप्टर अभ्यासाला घेतला, समजा पहिला चॅप्टर तुम्ही घेतला रोटेशनल डायनामिक्स. रोटेशनल डायनामिक्सची प्रिपरेशन ज्यावेळी थेरॉटिकली तुमची कंप्लीट होईल त्यावेळी तुम्ही पहिलं काम करायचं आहे की त्या चॅप्टरच्या शेवटी तुम्ही सगळे फॉर्म्युले लिहून काढणार आहात. ईच अँड एव्हरी फॉर्म्युला. मीन्स स्टार्ट फ्रॉम दॅट S is equal to R theta, V is equal to R omega,
A is equal to R alpha, correct? All that simple formula, whatever may be the formulas present in that chapter, you have to write first. Why it is necessary? See, in this 1 mark question, they will ask directly formula also, and they can also ask 1 or 2 numericals. आणि ते न्यूमरिकल्स कसे असतात? खूप सोपे, अगदी साधा फॉर्म्युला, V इज इक्वल टू आर एस इज इक्वल टू आर थीटा किंवा V इज इक्वल टू आर ओमेगा याच्यावर असू शकतो, किंवा प्रेशर डिफरन्सचा जो फॉर्म्युला आहे तुमचा P inner side means Pi minus Pu, that is pressure difference is equal to 2T upon R or 4T upon R. That formula is in your second chapter, that is mechanical properties of fluid. If you consider first chapter, that formula is V is equal to under root mu S Rg. Simple formulas are there. Depend upon that they will ask the any numerical. So don't skip any formula. Write down all the formulas and learn it. When you are preparing now only, you can write that formula. Okay? खरं तर मी जेव्हा मुलांना शिकवते तेव्हा चॅप्टर शिकवल्या माझं पहिलं सांगणं हे असतं की तुम्ही सगळे फॉर्म्युले एकत्रित लिहिणं गरजेचं आहे एक चॅप्टर संपल्यानंतर. पण आता ही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही ज्यावेळी तो चॅप्टर पूर्ण तुमचा, आता तुम्हाला वाटते की हा माझा हा चॅप्टर प्रिपेअर करून झालेला आहे, त्यावेळी तुम्हाला जे फॉर्म्युले त्याच्यामध्ये दिसत आहेत, आढळलेत, ते सगळे फॉर्म्युले तुम्ही एकत्रित लिहिणं खूप गरजेचं आहे. कारण बरेचसे न्यूमरिकल असे असतात, टेक द फॉर्म्युला, पुट द व्हॅल्यू अँड गेट द सोल्युशन, करेक्ट? नो एनी ऍप्लिकेशन, नथिंग. सो लर्न दॅट फॉर्म्युलाज. म्हणजे दुसरा क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करताना काय काय करायचं आहे? तुम्हाला सगळ्या डेफिनेशनची प्रिपरेशन करायची आहे, लॉजची प्रिपरेशन करायची आहे आणि फॉर्म्युले लर्न करायचे, करेक्ट? कारण डायरेक्ट फॉर्म्युला स्टेट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता तिसरा प्रश्न येतो तो म्हणजे आन्सर एनी 8 ऑफ द फॉलोइंग. एनी 8 ऑफ द फॉलोइंग मीन्स देअर आर ऑप्शनल क्वेश्चन्स, करेक्ट? सी हियर देअर आर 12 questions in question number 3 and out of that you have to write only 8. या तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला एकूण 12 प्रश्न दिलेले असतात आणि पैकी तुम्हाला 8 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात, लिहायची असतात, बरोबर आहे? आता मुलांचा एक व्ह्यू कसा असतो की आम्ही फक्त थेरॉटिकल क्वेश्चन अटेम्प्ट करणार, कारण याच्यामध्ये 4 ते 5च न्यूमरिकल विचारलेले असतात. 2-2 मार्काचे न्यूमरिकल आहेत. विचार करा किती सोपे न्यूमरिकल असतील. खूप सोपे न्यूमरिकल्स असतात. तुम्हाला जे मी पहिल्यांदा सांगितलं की तुम्ही सगळ्या चॅप्टरचे फॉर्म्युले लिहून काढा. तुम्ही प्रिव्हियसली आज क्वेश्चन्स बघा, त्याच्यामध्ये विचारलेले 2-2 मार्काचे सगळे न्यूमरिकल खूप सोपे आहेत. हा, फक्त एवढा आहे की तुम्हाला कन्व्हर्जन्स वगैरे करता यायला पाहिजे, म्हणजे मीटर, सेंटीमीटर, किलोग्राम, ग्रॅम जे काय असेल तो अँगस्ट्रॉम युनिट टू मीटर अँड दॅट मायक्रो, नॅनो, ऑल दिस कन्व्हर्जन्स यू हॅव मस्ट नो. ओके, सो if you do that things, you can solve that numericals also. Why I am giving stress on numericals? See, if you are going to solve that numerical, easy numericals, that will take 2 or 3 minutes to solve that question. But if you are going to write that derivation for 2 marks, it will take more time. And we have to save the time. आपल्याला वेळ पुरला पाहिजे पेपर लिहित असताना. त्यामुळे न्यूमरिकलची जर तुम्ही प्रिपरेशन केली 2-2 मार्काच्या, तरी सुद्धा तुम्हाला तो वेळ वाचवता येईल. प्रॉपर तुम्ही पेपर व्यवस्थित लिहू शकाल. कारण रिप्रेझेंटेशन सुद्धा खूप महत्वाचं असतं. असं म्हणतात असण्यापेक्षा दिसणं पण बऱ्याचदा महत्वाचं असतं, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही पेपर कसा रिप्रेझेंट करताय, किती व्यवस्थित लिहिताय, त्याला पण महत्व आहे. म्हणजे तुम्ही तो पेपर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ते पॉइंट्स सगळे मेन्शन करणं गरजेचं आहे. याच्यासाठी वेळ लागतो आणि तो वेळ जर तुम्हाला प्रॉपर युटिलाइज करायचा असेल तर तुम्ही काही न्यूमरिकल्स अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. कारण त्या छोट्या छोट्या न्यूमरिकल्सना फारसा वेळ लागत नाही. ते तुम्ही थेरॉटिकल क्वेश्चनच्या कंपॅरिझनमध्ये पटकन सॉल्व्ह करू शकता. अदरवाइज इफ यू वॉन्ट टू अटेम्प्ट ओनली थेरॉटिकल पार्ट, फक्त थेरीचेच क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे असतील, तर मात्र ते 4 न्यूमरिकल जर तुम्ही सोडून देत असाल ऑप्शनचे, तर तुम्हाला ती थेरी प्रॉपर नोन असणं गरजेचे आहे. व्यवस्थित तुम्हाला ती थेरी मांडता यायला पाहिजे. मग याच्यामध्ये छोटे छोटे डेरिव्हेशन सुद्धा असतील. सरफेस एनर्जीचं डेरिव्हेशन असेल किंवा वेलॉसिटी फॉर सेट स्पीड लिमिट फॉर हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड असेल, दॅट क्वेश्चन विल बी फॉर ऑल्सो 2 मार्क्स, करेक्ट? हे जे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत डेरिव्हेशनचे, ते तुम्हाला याच्यामध्ये प्रिपेअर करणं गरजेचं आहे. आता कधी कधी काय होईल
की दोन डेफिनेशन्स पण 2 मार्काला विचारू शकतील. मीन्स डिफाईन मोलिक्युलर रेंज अँड अँगल ऑफ बँकिंग. Also they can ask what is the effect of temperature on surface tension. This question is also for 2 marks. So this type of questions you have to prepare very clearly. Okay, so this is for third question. Now what is fourth question? Here also there is answer any 8 of the following. Means here there will be also option questions for you. Questions will be 12 and out of that you have to solve 8 questions. Same like third question. या प्रश्नामध्ये सुद्धा तुम्हाला 12 प्रश्न दिलेले असणार आहेत आणि त्याच्यापैकी तुम्हाला किती सोडवायचे आहेत? 8. म्हणजे 4 प्रश्न तुमच्याकडे ऑप्शनसाठी असणार आहेत. बरोबर. याच्यातील पण तुम्हाला 8 प्रश्न सोडवायचे आहेत. याच्यामध्ये 3 मार्काचे डेरिव्हेशन्स पण असणार आहेत आणि 3 मार्काचे सेपरेट न्यूमरिकल्स पण असतील. न्यूमरिकल 4 ते 5 न्यूमरिकल तुम्हाला या पेपर म्हणजे या क्वेश्चन मध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. म्हणजे जरी तुम्ही 8 प्रश्न सोडवले तर त्याच्यामध्ये एक न्यूमरिकल इन्क्लूड होऊ शकतं. म्हणजे तिथं 3 मार्काचं ते न्यूमरिकल तुमच्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. डोंट ड्रॉप दॅट फॉर्म्युलाज. ज्यावेळी तुम्ही बोर्डचा पेपर लिहित असता त्यावेळी त्याच्यामधले जे 3 मार्काचे न्यूमरिकल्स असतील किंवा 2 मार्काचे याच्यामध्ये कुठलीही ऍप्लिकेशन लेवल नसते. डायरेक्ट तुम्हाला यूज द फॉर्म्युला, पुट द व्हॅल्यू, गेट द सोल्युशन या टाईपचेच क्वेश्चन्स असतात. त्यामुळं ते बॉदरेशन घेऊन न सोडवण्यापेक्षा ट्राय करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही ज्यावेळी न्यूमरिकल्स ट्राय करताय ना, आता या इन्स्टंटला म्हणजे या घडीला ज्यावेळी तुम्ही पेपर आता देणार आहात 1 महिन्याच्या अंतरानं, मला वाटते तुमचा म्हणजे ऑन अन ॲव्हरेज आपण असं पकडूया की तुमच्या हातात आत्ता महिना आहे, कारण प्रॅक्टिकलची एक्झाम असणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्याच्यात थोडा तुमचा वेळ जाणार आहे. 11 फेब्रुवारीला तुमची एक्झाम स्टार्ट होतीये. तर त्याच्या जर कन्सर्न घेतलं तर तुमच्याकडे असं ऑन अन ॲव्हरेज आपण असं कन्सिडर करू की महिनाभर आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 सब्जेक्टची प्रिपरेशन करायची. ज्यांचा PCMB आहे त्यांना 4 सब्जेक्टची प्रिपरेशन करायची. सो यू हॅव टू डिवाइड युअर टाइम फॉर ईच अँड एव्हरी सब्जेक्ट अकॉर्डिंग टू युअर प्रिपरेशन. आतापर्यंत तुमचा कसं प्रिपरेशन झालेलं आहे त्याच्यावर तुम्ही या सब्जेक्टसाठी तुमचा वेळ डिवाइड करणार आहात. बरोबर. मग हे प्रिपरेशन करत असताना महत्वाची एक गोष्ट तुम्ही करा की प्रिव्हियसली आस्क क्वेश्चनची लिस्ट आता तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. विच आर द क्वेश्चन्स फॉर 3 मार्क्स आस्क्ड इन प्रिव्हियसली इयर क्वेश्चन पेपर्स. हे खूप महत्वाचं आहे कारण बरेचसे प्रश्न रिपीटेडली विचारले जातात. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर प्रेशर अप्लाइड बाय द गॅस ऑन द वॉल ऑफ द कंटेनर हा प्रश्न किती वेळा विचारलाय तुम्ही एकदा ऑब्झर्व करा. म्हणजे काही क्वेश्चन्स असे आहेत, केटीजी मधला हा प्रश्न आहे, किंवा मोलिक्युलर थेअरी ऑफ सरफेस टेन्शन हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरोबर. मग हे जे आहे किंवा डेरिव्हेशन फॉर सरफेस टेन्शन कन्सिडरिंग फोर्स हा पण क्वेश्चनची जी काही रिपिटेटिव्ह आहे ती जास्त आहे. मग असे क्वेश्चन्स तुम्ही शोधून काढले पाहिजेत. मग हे शोधून काढण्यासाठी तुमच्याकडे ते क्वेश्चन पेपर ते एकत्रित क्वेश्चन असण्याची खूप गरज आहे. ते तुम्ही क्वेश्चन्स एकत्रित घ्या. द क्वेश्चन्स विच आर आस्क फॉर 3 मार्क्स 2 मार्क्स बँक तुमच्याजवळ ही असणं गरजेची आहे. एक फार नाही, एक 5 ते 7 वर्षाचे पूर्वीचे 5 ते 7 वर्षाचे क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असणं आणि त्याची प्रिपरेशन तुमची परफेक्ट असणं गरजेचं आहे. ओके. सो फॉर 3 मार्क्स यू आर गोइंग टू मेक दॅट प्रिपरेशन ऑफ डेरिव्हेशन्स. करेक्ट. एक क्वेश्चन आहे बघा, पॅरलल ऍक्सिस थेरम. करेक्ट. हा क्वेश्चन 3 मार्कालाही विचारला जाऊ शकतो आणि 4 मार्कालाही विचारला जाऊ शकतो. फ्लेक्झिबिलिटी आहे तिथं. किंवा ऑसिलेशन मध्ये आणि सुपरपोजिशन या चॅप्टरमध्ये, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये 3-3 मार्काचे तुम्हाला बरेच प्रश्न मिळतील. ऑसिलेशन या चॅप्टरमध्ये इवन दो इन इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड करंट इलेक्ट्रिसिटी यू विल गेट द 3 मार्क्स क्वेश्चन. आर यू गेटिंग दिस? सो यू हॅव टू ऑब्झर्व विच क्वेश्चन्स आर repeatedly asked in the previous year question papers. See, after this video I am going to make the series of the videos in which I am going to prepare all that derivations for 3 and 4 marks. Means I am going to give the derivations of these questions which are asked repeatedly and which are very important for your exam. They will ask definitely these questions. So I am going to make that video series after this video. So press the bell icon so that you will get the notification for that videos. Okay. So now next question, it is question number 4, that is answer any 8 of the following. Next 5th question, that is answer any 3 of the following.
In this last question, fifth question, there will be 5 questions are there, and out of that you have to write 3 questions, means answer of 3 questions. या प्रश्नामध्ये ट्विस्ट असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण थेरॉटिकल 2 क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात 4-4 मार्काचे, किंवा त्या 4 मार्काच्या प्रश्नामध्ये 2-2 मार्काचे 2 प्रश्न इन्क्लूड केलेले असतील. म्हणजे एक थेरॉटिकल 2 मार्काचा प्रश्न असेल आणि त्यालाच लागून एक न्यूमरिकल पण असू शकतो 2 मार्काचं, किंवा दोन्ही क्वेश्चन्स 2-2 मार्काचे थेरॉटिकल पण असू शकतात, किंवा एखादं न्यूमरिकल टोटली 4 मार्कासाठी एक प्रश्न पूर्ण, एक न्यूमरिकल पूर्ण तुम्हाला 4 मार्कासाठी याच्यामध्ये विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. So when you are preparing for this question number 5, you have to study the bigger derivations which are for 4 marks. You have to prepare very well. This number is small, means 4 marks जे questions आहेत, derivations आहेत, त्यांची संख्या जास्त नाही आहे. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये जी तुम्ही बँडविड्थचा फॉर्म्युला डिराइव्ह करता तो तुम्हाला 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. पॅरलल ऍक्सिस थेरम 4 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो, किंवा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जी आहे, upper most, middle one and bottom, that velocities you have to find out, and difference between the tensions at the topmost position and at the bottom position. This question is also for 4 marks. Again, that derivation for wave number 1 upon lambda is equal to r z square in bracket 1 upon n1 square minus 1 upon n2 square. Balmer, Paschen, Lyman series, depend upon that energy equations you are getting the difference between the energy and derive the formula. That derivations will be there. So these questions, number of these questions are very small. Composition of SHM. This question can be asked for 4 marks here. Also bit frequency. That question can be also asked for 4 marks. Means this number of questions are less. 4 मार्काचे जे काही डेरिव्हेशन्स आहेत त्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे ते डेरिव्हेशन्स तुम्ही परफेक्ट करून ठेवा, जेणेकरून जर थेरॉटिकल 2 क्वेश्चन्स 4 मार्काचे आले तर तुम्ही ते क्लिअरली अँड व्यवस्थित लिहू शकाल. एवढी गॅरंटी तुम्हाला मी देते की 2 प्रश्न तुम्ही याच्यातले लिहू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला 8 मार्क मिळून जातील झटक्यात. हे ते लक्षात, त्यामुळे ते डेरिव्हेशन्स तुम्ही परफेक्ट करा. म्हणून सांगते की माझी जी काही सिरीज आहे व्हिडिओची ती तुम्ही नक्की बघा, ज्याच्यामध्ये मी 3 आणि 4 मार्काचे डेरिव्हेशन्स तुम्हाला करून दाखवणार आहे. त्या लक्षात, तुमचे ते डेरिव्हेशन्स व्हिडिओ बघत असतानाच प्रिपेअर होऊन जातील, त्यामुळे ती सिरीज मात्र नक्की फॉलो करा. ठीक आहे. आता मग आपण ज्यावेळी हे डिस्कशन केलं त्यावेळी तुमच्या एक लक्षात आलं असेल की ह्या ऑप्शन्स आहेत. ऍक्च्युली तुमचा पेपर असतो 98 मार्क्सचा. 98 marks questions will be there, and out of that you have to solve questions of 70 marks. 98 मार्काच्या पेपर मधून तुम्हाला 70 मार्काचा पेपर लिहायचा आहे की ज्याच्यामध्ये 70 मार्काचे तुम्हाला कंपल्सरी प्रश्न लिहायचे आहेत. हे 2 प्रश्न तर कंपल्सरीच आहेत 18 मार्काचे, पण याच्यामध्ये ऑप्शनल क्वेश्चन आहेत की जे 28 मार्काचे ऑप्शनल क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये मिळत आहेत. ही प्रिपरेशन तुम्ही, म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की ज्यावेळी तुम्ही प्रिपरेशन करणार आहात आता बोर्डची, त्यावेळी तुम्ही पहिली गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे, व्हॉट इज द पेपर पॅटर्न. आणि जसा पेपर पॅटर्न आहे त्या पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन करत जावा. पहिला प्रश्न एमसीक्यूचा आहे तर एक्झरसाइज मधले सगळे एमसीक्यूज परफेक्ट प्रिपेअर करून ठेवा. दुसरा प्रश्न काय आहे, answer the following which is also compulsory. So in this question you have to prepare all the definition. 8 मार्काचे 8 प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ऑल द डेफिनेशन्स, ऑल द रूल्स, स्टेटमेंट्स अँड दॅट फॉर्म्युलाज यू हॅव टू लर्न. ह्या सगळ्याची प्रिपरेशन तुमची परफेक्ट असली पाहिजे, तुम्हाला 8 मार्क मिळून जातील. आता याच्यामध्ये मात्र ऑप्शन क्वेश्चन्स असले तरी सुद्धा तुम्हाला 2 मार्काचे, 3 मार्काचे, 4 मार्काचे जे डेरिव्हेशनचे क्वेश्चन्स आहेत ते वेल प्रिपेअर करायचे. मग 2 मार्काचे सगळे डेरिव्हेशन्स तुम्ही प्रिपेअर करून घ्या प्रत्येक चॅप्टर मधले. त्याच्यानंतर मग तुम्ही 3 मार्काचे प्रश्न सगळे करा आणि मग शेवटी तुम्ही 4 मार्काचे डेरिव्हेशन्स करा. आणि कन्फर्म तुम्हाला स्टेप लक्षात घेऊन, प्रत्येक गोष्ट लक्षात घेऊन याला हे रिझन लिहायचं आहे, ही डायग्रॅम अशी व्यवस्थित काढली पाहिजे. आणि 2 मार्काच्या प्रश्नामध्ये अजून एक प्रश्न आहे ते म्हणजे डायग्रॅम्स. You have to prepare all the diagrams which are in your textbook. That is photoelectric effect ची डायग्राम आहे, बरोबर. Van de Graaff जनरेटर आहे, फेरीज ब्लॅक बॉडी आहे, बरोबर. ट्रान्झिस्टरची डायग्राम विचारली जाऊ शकते.
गेट जे आहे त्यांचा सिम्बॉल आणि त्याचा ट्रूथ टेबल हा पण 2 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे कुठले प्रश्न 2 मार्काला विचारले गेलेले आहेत ते बघण्यासाठी तुम्ही जे प्रिव्हियसली आज क्वेश्चन पेपर्स आहेत ना ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. ते क्वेश्चन्स पेपर तुम्ही स्टडी करा, त्याच्यामधले 2 मार्क्सचे क्वेश्चन सगळे कलेक्ट करा अँड प्रिपेअर देम परफेक्टली. यू विल गेट ऑल द मार्क्स, that 16 marks from this question. Okay, and then 3 and 4 marks there will be derivations. Depend upon that you can prepare these derivations from some specific chapters. Next part I am going to explain that one, which are the high weightage chapter and from which chapter there will be 3 marks derivations and 4 marks derivation will become. Okay, so this is paper pattern and now we will discuss high weightage chapters. High weightage chapter. High weightage chapter. Which are the high weightage chapters? See, first chapter it is rotational dynamics. Rotational dynamics. This chapter is compulsory for 7 marks. Okay, next chapter it is mechanical properties of fluid. Mechanical properties of fluid. This chapter is also for 7 marks. Next it is KTG, kinetic theory of gases. This chapter is also for 7 marks. Next it is thermodynamics. Thermodynamics. This is also for compulsory 7 marks. Then 5th chapter you can consider oscillation. Okay, then next it is wave optics. Wave optics. Next it is magnetic effect of electric current. Magnetic field due to electric current. Magnetic field due to electric current. Due to electric current. This is also for 7 marks. And last one it is EMI, electromagnetic induction. Electromagnetic induction. Can you see this? Electromagnetic induction. I will tell you if you are not able to see. See, rotational dynamics, mechanical properties of fluids, KTG, thermodynamics, oscillation, wave optics, magnetic field due to electric current, and electromagnetic induction. These are the high weightage chapter. In these chapters also, that thermodynamics, it having theory and numerical part also. Means in each and every chapter there are numericals. Each and every chapter there are no any chapter is there where numericals are not there. Okay, in semiconductor the numericals are not there, but logic gates are there. Numerical will be depend upon that amplification factor, but that frequency is very less. They will ask theoretical question on semiconductor. Okay, and semiconductor having low weightage, that is 5 marks, only for 5 marks. Atomic structure and nuclei, AC is for 6 marks, but atomic structure, dual nature of light and semiconductor, these are low weightage chapter, it having only 5 marks. Okay, but dual nature of light, this chapter is very easy. Okay, and interesting also. See, rotational dynamics, mechanical properties of fluid, KTG, thermodynamics, oscillation, wave optics, magnetic field due to electric current, and electromagnetic induction. These are high weightage chapter in your textbook. And one thing you have to remember, that electrostatics and current electricity. In this chapter, they will ask numericals for 3 and 4 marks. Depend upon that combination of cells, parallel cells and combined resistance in connected to this type of example, or circuit will be there, depend upon capacitor and resistance. So you have to solve this type of example from this current electricity, because possibility of that numericals of 3 and 4 marks will be from this. Wave optics also find the fringe width. That numerical if come, it will be for 4 marks.
Okay, so this time, but these are easy numericals, that is wavelength, fringe width. You have to find out that numerical is very easy, that is W is equal to lambda d upon d. You have to only the convert or convergence of that units, means if they have given the wavelength in angstrom unit, you have to convert it in meter. If the small d is given in millimeter, you have to convert it in meter. That convergence you have to know. Okay, so you can you have to know this high weightage and low weightage, medium weightage chapter. And also one thing I want to tell you, that in current electricity, that questions, that is galvanometer as ammeter, galvanometer as voltmeter, that questions are very important. Wheatstone's meter bridge, this question is very important. That potentiometer, it is use of potentiometer to calculate the internal resistance of the cell or to compare the EMF of the cell. These questions are very important. Even side to that also there will be numericals. So both of that chapter will be for high weightage. म्हणजे दोन्हींचं मिळून वेटेज जास्त आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि करंट इलेक्ट्रिसिटी. Okay, so you got this weightage structure for the chapters. Okay, so considering this weightage, you have to prepare the chapters. Also, I have told you how you can prepare the 1 and 2, 3 marks, 4 marks questions. If you have any doubt regarding to preparation, or also if you want any another information regarding the physics paper or any doubt regarding to numerical, you can comment in comment box, so I can give you the answer for that questions. Okay, so you like this information for your preparation, yes or no? If you like this, follow this instruction. I'm damn sure you will get good marks. You will secure good marks in physics easily without any tension. Follow the paper pattern and try to understand what are the questions asked for 2 and 3 marks. Prepare for that and give the exam with confidence. Okay, so if you follow this instruction, I have told you, you will get the good marks. So all the best for the exam. Do the best. Okay.